समाजसेवेचा आदर्श मित्रवर्य नंदूभाऊ साखला। 2 मे 2012ची ती काळ रात्र। व्यवसायातील भविष्यकालीन चाहूल घेऊन दूरदृष्टीने उभारलेला उत्तर महाराष्ट्रातला पहिलाच मॉल म्हणून ओळख असलेला साखलाज मॉल आगीनं गिळंकृत केला। सुंदर शिल्प जळून खाक झालं। नियतीचा हा घाला होता की अग्निपरीक्षा, की त्या बेचिराग स्वप्नांच्या राखेतून फिनिक्स भरारी घेऊन स्वतःला स्थापित करण्याचं आव्हान। पण तो हिम्मत हरला नाही, खचला नाही। त्यानं क्षणभर उसासा टाकला आणि तो उठला। हिम्मत एकवटून निधड्या छातीनं योद्ध्याप्रमाणे कामाला लागला आणि पुनश्च अधिक तोलामोलाची उभारणी केली। 2020 साली कोविडनं थैमान मांडलं। सारं विश्व भीतीनं गोठून गेलेलं, अक्षरशः जीव मुठीत घेऊन घरातच बसलेलं। रुग्णालये तुडुंब भरलेली, स्मशानात रांगा लागलेल्या। मात्र तो जीवाची बाजी लावून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी झटत होता। अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण स्मार्ट हेल्मेट घालून कोरोना बाधित शोधत होता, त्यांचं विलगीकरण करत होता। कार्यकर्त्यांच्या साथीनं, समाजाच्या मदतीनं अन्नछत्र उघडत होता। क्वारंटाईन केंद्राची उभारणी करत होता। लोकांना दुर्मिळ झालेली औषधं मिळवून देत होता। मिशन झिरोच्या माध्यमातून अँटीजन तपासण्या, लसीकरण, प्लाझ्मा थेरपी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देत होता। त्याची ही धडाडी पाहून राज्यकर्ते, समाजसेवी, प्रशासन, डॉक्टर्स आणि पोलिसांनीही ज्यांना भरपूर साथ दिली ते आपले नंदूभाऊ, अर्थात नंदकिशोर मंगलचंदजी साखला। नंदूभाऊ हे सौ शकुंतलाबाई आणि मंगलचंदजी साखला यांचं अपत्य। पहिला नातू म्हणून आजी चंपाबाई यांच्या गळ्यातल्या तर ताईतच। साखला कुटुंब दावचवाडीसारख्या छोट्याशा गावातून नाशिकला आलं ते मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी। नंदकिशोरजींचं शालेय शिक्षण रुंगठा हायस्कूलमध्ये झालं। अगदी शालेय वयातच त्यांनी आपल्या अंगभूत गुणांचा परिचय दिला। ते शालेय विद्यार्थी पंतप्रधान झाले। शाळेत असतानाच अगदी वयाच्या 12-13व्या वर्षीच ते जैन युवक मंडळात सक्रिय झाले। जैन युवक मंडळाच्या राज्यस्तरीय आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व, वादविवाद आणि काव्यवाचन स्पर्धेच्या नियोजनात ते सहभागी झाले। तिथेच त्यांना नेतृत्वाचे आणि नियोजनाचे धडे मिळाले। नंदूचे पाय हे आम्हाला पाठशाळेत दिसत होते की हा खूप हुशार, कर्तृत्ववान, तेजस्वी पोरगा आहे, आपल्या गुणांनी पुढे जाईल। त्याप्रमाणे तो प्रगती करत करत आज खूप मोठ्या पदावर जाऊन पोहोचला आहे। यात त्याचे मोठे कौशल्य आहे। प्रत्येक काम करताना जिगरीने, धडाडीने, कोणताही अपेक्षा न ठेवता करणे हा नंदूचा महत्वाचा गुण आहे। घरातलं धार्मिक आणि सहिष्णू वातावरण, सेवाभावी आणि दानवृत्ती यामुळे 1980 साली परमश्रद्धेय श्री आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या ऐतिहासिक चातुर्मासात ते साधू संतांचेही लाडके झाले। अनेकांच्या गळ्यातले ताईत बनले। महाविद्यालयीन जीवनात BYK कॉलेजमध्ये आम्ही सोबत शिकत असताना खूप मोठं गोतावळण, खूप मोठा मित्रसंग्रह नंदूचा होता। त्यावेळेस कॉलेजमध्ये निवडणुका व्हायच्या आणि त्याच्या या नेतृत्व गुणाची, सेवाभावी सामाजिक कामाची बीजारोपण जी आहे ती महाविद्यालयीन जीवनात आमच्यासोबतच झाली। आज मला त्या यशाचं कौतुक वाटतंय। अभिनंदन नंदू। नंदकिशोर सारखे मुलं ज्यावेळेस ते आयुष्यामध्ये निर्माण होतात तेव्हा निश्चितच त्याच्या मागे काहीतरी अशी मोठा धडा असतो, परमेश्वराचा संकेत असतो। परमेश्वराचे संकेत याच्यानुसार हे सर्व काही घडत असतं। आता तुम्हाला खोटं वाटल की नंदकिशोरला त्यावेळेस गावाला तो गेला, तो जर कुठे गेला, MP मध्ये गेला, कुठे काही गेला तर त्याचं इतकं प्रेम होतं की तुम्हाला सांगतो, आजही माझ्या देवघरामध्ये तुम्ही जर पाहिलं तुम्हाला उभी लक्ष्मी दिसत। ती लक्ष्मी त्या काळामध्ये
नंदूनी खास माझ्यासाठी आणली. आजही मी तिची पूजा करतोय. परमेश्वर यांना शेवटपर्यंत भरभराट देव. 1985च्या सुमारास समाजातल्या कुप्रथांविरुद्ध लढणारा एक आवाज उभा राहिला. तो म्हणजे आदरणीय श्री शांतीलालजी मुथांचा. त्यांच्या या कार्याकडे नंदूभाऊ लोहचुंबकासारखे आकर्षिले गेले. एकीकडे सामूहिक विवाह चळवळ तर दुसरीकडे समाजातल्या अनेक समस्या, विशेषतः हुंड्यासारख्या समस्या सोडवण्यासाठी वयाच्या अवघ्या 18-19व्या वर्षीच नंदूभाऊंनी नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यातील गावी हुंडाबळी घटनेच्या विरोधात मोठ्या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि बघता बघता ते जिल्ह्याचे नेते बनले. अनेक आया बहिणींना त्यांचा आधार वाटू लागला, त्यांचा दरारा वाढू लागला. त्या काळी अनेक ठिकाणी सुनांना होणारा त्रास त्यांच्या आवाज उठवण्यामुळे बंद झाला. 1990च्या दशकात विधवा, विदूर, घटस्फोटित, अपंग विवाह इच्छुकांचा मेळावा घेऊन त्यांनी आपलं पुरोगामित्व सिद्ध केलं. अशा प्रकारच्या आयोजनांमुळे समाजात विधवा आणि घटस्फोटित पुनर्विवाहाला व्यापक मान्यता मिळत गेली. 1993 साली बाबरी घटनेनंतर संपूर्ण भारतात अशांततेचा थरकाप झाला. समाजात मोठी दुफळी निर्माण झाली. अशा वातावरणात श्री शांतीलालजी मुथा यांच्या पुढाकारानं सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या सहभागानं निघालेल्या शांती यात्रेमुळे महाराष्ट्रातलं सामाजिक सौहार्द टिकवण्यास मदत झाली. या राज्यव्यापी शांती यात्रेच्या संयोजनामध्ये नंदूभाऊंचा प्रमुख वाटा होता. या सगळ्या उपक्रमातल्या सहभागांबरोबरच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून वडिलांची किराणा व्यवसायाची पारंपरिकता बाजूला सारून आपल्यातला उद्योजक नंदूभाऊंनी जागृत केला आणि नाशिक इथल्या अंबड औद्योगिक वसाहतीत फर्निचर उत्पादनासाठी 1985 मध्ये अरिहंत इंडस्ट्रीजची मुहूर्तमेढ रोवली. भविष्याची योग्य चाहूल घेऊन 2004 साली उत्तर महाराष्ट्रातला पहिलाच फर्निचर मॉल उभा केला. पण या ठिकाणी सुद्धा त्यांना अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं. मॉलच्या पुढच्या व्यवस्थापनासाठी लक्षावधी रुपये खर्चून प्रशिक्षित केलेला कर्मचारी वृंद उद्घाटनाची तयारी चालू असतानाच दगा देऊन निघून गेला. दुसरं कोणी असतं तर उद्घाटन टाळलं असतं. पण नंदूभाऊंनी त्याही परिस्थितीत नियोजित कार्यक्रमात बदल न करता 3 दिवसीय दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न केला. उद्योगाची साखळी निर्माण करून त्याची धुरा सांभाळताना त्यांनी सामाजिक कामाचा समतोलही साधला. मात्र या दोन्ही क्षेत्रात चमकताना त्यांची समाजसेवकाची बाजू अधिक झळाळत गेली. त्यासाठी दिवस रात्र एक करून काम करण्याची जिद्द, काम सिद्धीस नेण्यासाठीचं नियोजन आणि कल्पकता, तसंच आधुनिक तंत्राचा वापर यामुळे त्यांचं कार्य अधिक उजळून पुढे येत गेलं. समाजसेवेची सर्वच कामं आदरणीय नंदूभाऊ आपल्या चिकित्सक आणि सखोल चिंतन तसंच आगळ्या वेगळ्या कार्यप्रणालीनं अत्यंत प्रभावीपणे पूर्णत्वास नेतात आणि त्यामुळेच तर त्यांना परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. नदी, नाले, तलाव यातला गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवणं, आसपासची जमीन सुपीक करणं, एकत्रित ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती व्यवसायाला मदत करणं या उद्देशानं गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार, जलसंधारण उपक्रम, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य जोपासण्यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच मूल्यवर्धनाचा कार्यक्रम. आजच्या काळातील अत्यंत कळीचा महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी स्मार्ट गर्लचा कार्यक्रम, कुटुंब व्यवस्था मजबूतीकरणाचा उपक्रम, अशा प्रत्येक कार्यक्रमाचा ते नियमित पाठपुरावा करतात.
त्याचबरोबर राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी सुद्धा ते जीवापाड मेहनत घेतात. शेकडो विद्यार्थ्यांना BJSच्या वाघोली पुणे इथल्या शैक्षणिक पुनर्वसन केंद्रातून स्वावलंबी बनवून यशस्वी उभं करण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर भारतीय जैन संघटनेने मला उच्च शिक्षणाची संधी दिली आणि त्या संधीचा लाभ घेऊन मी माझे 11वी-12वीचे शिक्षण तिकडेच पूर्ण केले. आणि त्यानंतर आर्किटेक्चरच्या डिग्रीसाठी मला इंदिरा कॉलेजला जाण्याची संधी पण भारतीय जैन संघटनेकडूनच मिळाली आणि आज मी ॲज अन आर्किटेक्ट प्रॅक्टिस करतोय. आणि यामागे शांतीलाल भाऊंचा, त्यानंतर नंदकिशोरजींचा आणि संपूर्ण भारतीय जैन संघटनेचा खूप हातभार लागला आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. नमस्कार, माझे नाव माधुरी मुंडे सानप. मी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी असून माझ्या शालेय शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना या संस्थेने केली. या शाळेने आम्हाला खूप ज्ञान दिले आहे किंवा मग आम्ही त्या शाळेतून खूप काही शिकलो आहे. या शाळेमुळे माझा सर्वांगीण विकास झालेला आहे. माझे शिक्षण पुढे सुरू असावे यासाठी मला त्या संस्थेशी जोडण्याचे काम नंदकुमार साखलाजी या सरांनी केले व त्यांच्या मुलाचे सहकार्य भेटले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. राष्ट्रीय आपत्ती काळात नंदूभाऊ समाजासाठी सदैव तत्परतेनं धावून गेलेत. किल्लारी भूकंप असो अथवा भुजचा भूकंप असो, त्यांच्यातला कार्यकर्ता नेहमीच तन मन धनानं जागृत झालेला असतो. कच्छ भूकंप प्रसंगी जिल्ह्यातून मोठा निधी उभारून गुजरात भूकंपग्रस्त सहायता समिती नाशिकच्या माध्यमातून कच्छ भागात भूकंप निरोधक स्थानिक पद्धतीची घरं बांधून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शालेय जीवनापासून आजपर्यंत अनेक संस्थांशी ते संलग्न आहेत. त्या सर्व संस्थांची यादी करणं खरं तर अवघड आहे. सामाजिक धार्मिक क्षेत्रातल्या सहभागाबरोबरच सहकारी बँकिंग क्षेत्रातही नंदूभाऊंनी आपल्या कामाची मोहोर उमटवली आहे. दी नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेत संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकीय परिपूर्णता देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलं. जैन युवक मंडळ, सकल जैन समाज, RK श्री संघ, सुंदर नारायण मित्र मंडळ, रविवार कारंजा मित्र मंडळ, नामको बँक, नीमा, आयमा, फर्निचर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, जीतो, जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली, गुजरात भूकंपग्रस्त सहायता समिती नाशिक, महावीर जैन धर्मार्थ दवाखाना, जैन ओसवाल बोर्डिंग, पोलीस शांतता समिती, PCP NDT सल्लागार समिती अशा अनेक संस्थांशी ते आपल्या क्रियाशील सहभागातून जोडलेले आहेत. मी एक सामान्य गृहिणी असून माझी 2020 मध्ये डिलिव्हरी झालेली आहे. माझी डिलिव्हरी 6.5 महिन्यात झाली आणि त्यावेळेस माझ्या बाळाचं वजन 570 ग्रॅम होतं. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस नेमकी लॉकडाऊन आणि कोरोना होतं आणि प्रत्येक डॉक्टरांनी त्यावेळेस नाही सांगून दिलं होतं की बाळाची वाचायची शक्यता 1% पण नाही आहे. सगळ्यांनी त्यावेळेस हवादिलपणा करून दिला होता. पण त्यावेळेस माझ्यासाठी नंदूभाऊ आशेचा किरण म्हणून आले. त्यांनी मला खंबीर साथ दिली. त्यांनी मला आश्वासन दिले की तुमच्या बाळाला मी कसंही करून वाचवेल आणि त्यांच्या या आश्वासनाप्रमाणे ते देवदूतासारखे वागले. पण त्यांनी माझ्यासाठी अत्यंत मेहनतीने देवदूतासारखे माझ्या बाळाला वाचवलं आणि त्यांची मी अत्यंत आभारी आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळेच शासन आणि प्रशासनातले अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्यांचं आदबीनं स्वागत करतात, त्यांना मदतही करतात. जैन संघटनेचं काम करताना करोना काळातही त्यांनी अतिशय आदर्शवत असं काम केलं आणि अनेक गरजवंतांना सर्व प्रकारची मदत त्यावेळेस केलेलं मी स्वतः बघितलेलं आहे. समाजातील अनेक संस्था आणि धार्मिक स्थळं उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग असतो. ज्या संस्थांमध्ये काही वाद असतील तर नंदूभाऊ ते मिटवताना दोन्ही पक्षांचा योग्य तो समतोल अगदी लीलया साधतात. ते साध्य होतं कारण आवश्यक तेवढंच बोलण्याचा त्यांचा स्वभाव आणि वादाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी पोटात ठेवण्याचा त्यांचा लंबोदर बाणा. जैन संघटनेच्या कौटुंबिक लवाद कार्यक्रमाअंतर्गत अनेक कुटुंबातले वाद त्यांनी संपवलेत.
तुटणारे संसार, तुटणारी कुटुंब त्यामुळं सावरली गेली आहेत. मित्र परिवारासाठी सुद्धा ते अगदी हिरिरीनं उभे राहतात. त्यांच्या या कामाची एक मिसाल साऱ्यांनाच स्तंभित करते. 1999 मध्ये माझे काका श्री वर्धमानजी दुगड यांचं हृदयविकाराने अकस्मात दिल्लीला निधन झालं. आम्ही सगळे घरचे बाहेरगावी होतो. त्यावेळेला एवढ्या दळणवळणाच्या किंवा मोबाईलच्या या सुविधा पण नव्हत्या. अशा वेळेला काय करायचा हा प्रश्न होता. आम्ही सगळे आउट ऑफ स्टेशन, घटना दिल्लीला घडलेली, आम्हाला तिथे पोहोचणं शक्य नव्हतं. फॉर्च्युनेटली नंदूभाऊ जे आहेत ना पुण्याला होते. पुण्याला ते ज्या गाडीमध्ये होते ती गाडी टुवर्ड्स एअरपोर्ट जात होती. आम्ही नंदूभाऊंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की म्हटलं असं असं घटना घडलेली आहे. त्यांनी ऑन द स्पॉट ती गाडी टुवर्ड्स एअरपोर्ट घेऊन गेले. एअरपोर्टवरती फ्लाईट येणार नाही येणार काहीच माहिती नव्हतं. पण नशीब बलवत्तर त्यावेळेला एक फ्लाईट लँड झालेली होती आणि ती इमिजिएट दिल्लीला जाणार होती. सासऱ्यांनी तिथे बाहेर तिकीट काढलं आणि नंदूभाऊ पळत पळत जाऊन त्या फ्लाईटमध्ये बसले आणि ती फ्लाईट दिल्लीला पोहोचली. काही तासांमध्ये आम्ही दिल्लीला पोहोचू शकलो आणि जी मदत अपेक्षित होती ती मदत तिथे मिळवू शकलो. हा जो मित्रांसाठी किंवा परिवारासाठी मदत करण्याचा नंदूभाऊचा स्वभाव आहे, हा स्वभावच त्यांना आज या इतक्या उच्च पदावर घेऊन जाऊ शकतो. समाज चिंतामणी माननीय श्री सुरेशदादा जैन यांच्यावर मध्यंतरी ओढावलेल्या दुर्दैवी प्रसंगात नंदूभाऊंनी समाजभावना आणि प्रशासकीय बाबी यांच्यात समन्वयाची मोट बांधण्याचं काम केलं आणि समाजभावना आपल्या स्वभावानं आणि कार्यकौशल्यानं हाताळण्यात ते यशस्वी झाले. नंदू साखला हे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. याबद्दल प्रथमतः त्यांचं खूप खूप अभिनंदन. ते एक अतिशय चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजातले आहेत. मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो. असा एक हा तरुण आणि चांगला कार्यकर्ता भारतीय जन संघटनेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिळाला. तो निश्चितच भारतीय जैन संघटनेला आणखीन उंचीवर नेईल. श्री शांतिभाऊ मुथाने स्थापन केलेली भारतीय जैन संघटना उत्तर प्रगती हो हीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. या साऱ्या कामांची मांदियाळी उभी राहिली त्याला कारण अनेक साधू संतांचे प्राप्त झालेले आशीर्वाद आणि हीच नंदूभाऊंची शक्ती आहे असं ते मानतात. परमपूज्य मालवकेश्री श्री सौभाग्यमलजी महाराज, परमपूज्य आचार्य भगवंत श्री आनंद ऋषीजी महाराज, परमपूज्य आचार्य डॉक्टर शिवमुनीजी महाराज, परमपूज्य राष्ट्रसंत श्री नम्रमुनीजी महाराज, परमपूज्य युवाचार्य श्री महेंद्र ऋषीजी महाराज यासारख्या अनेक तपस्वी विद्वान साधू संतांचे त्यांना विशेष कृपा आशीर्वाद लाभलेत. नंदू भाई के अंदर में जिस प्रकार सेवा का भाव है, हमारे लिए भी उनके अंदर में जो भक्ति श्रद्धा और भाव है, जिस प्रकार से हमेशा के लिए सेवा में उपस्थित होते रहते हैं, तो हमें लगता है कि नहीं, उनके अंदर में सभी के प्रति जो सद्भाव है वही श्रेष्ठ है. उनके पिताजी ने, उनके परिवार ने इतने सालों से नासिक में जिस प्रकार से सेवा का प्रकल्प खड़ा किया है, मुझे लग रहा है कि भारतीय जैन संगठन अभी और एक ऊंचाई तक पहुंचने की तैयारी कर रहा है. क्योंकि जहां पे कर्म हो और अध्यक्ष कर्मठ हो, वहां पे वो संस्था, वो एनजीओ अपने आकाश को छूने लगती है. अब मुझे लग रहा है कि शांति भाव आपकी सारी की सारी भावनाएं परिपूर्ण करने का आपने एक उत्तम निमित्त सर्जन कर दिया है. आप ये मत मानना कि नंदू भाव अकेले काम करेंगे, मैं उनके साथ में रहूंगा. शुभ हो, मंगल हो, कल्याण हो. नंदू भाऊ सांकला का आज सत्कार समारंभ रखा गया है. हम हार्दिक शुभकामनाएं, मंगल कामनाएं करते हैं. अनेक प्रकारच्या समाज उत्थान आणि राष्ट्र निर्माण कार्याच्या माध्यमातून गोरगरिबांचे, दुःखितांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. तसंच कामातल्या सातत्यामुळे अनेक मान सन्मान आणि पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आले. या सगळ्या वाटचालीत
आईवडिलांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन तसंच परिवाराची साथ अत्यंत मोलाची आहे. लहान भाऊ सुनील आणि मुले भाग्येश आणि सार्थक यांचा खंबीर पाठिंबा त्यांना कायमच मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहचारिणी सौ संगीता यांची साथ, समर्पण आणि त्याग यामुळं या हिऱ्याची चमक अधिकच वाढली. तळमळीचा चारित्र्यवान कार्यकर्ता, निस्पृह समाजकारणी आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व लाभलेल्या नंदूभाऊंची भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली ही नाशिकसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतचा हा प्रवास सगळ्यांनाच स्तिमित करणारा आहे. नवीन पदाची धुरा सांभाळतानाच त्यांची समाजसेवेची आणि राष्ट्रीय कार्याची व्यापकता अधिक रुंदावेल यात शंकाच नाही. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा हा नागरी सत्कार करताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होतोय. त्यांच्या भावी कार्यासह त्यांना उत्तम आयु आरोग्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.